नमस्कार मैत्रिणींनो, ज्ञानेश्वरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज घेऊन आले तुमच्यासाठी मस्त अशी भेंडीची भाजी रेसिपी। या ठिकाणी मी भेंडी अर्धा किलो भेंडी घेतली आहे। त्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घ्यायची। जर कोरडी नाही केली तर भेंडी भाजी चिकट होते। त्यानंतर आपण अशा प्रकारे भेंडी कापून घेणार आहोत। त्याचे 4 भाग करायचे। अशा प्रकारे मी सर्व भेंडी कापून घेतली आहे। त्यानंतर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा टोमॅटो आणि 1 बारीक कापलेला कांदा। त्यानंतर भेंडीमध्ये आपण 1 चमचा कलरवाली मिरची पावडर, त्यानंतर पाव चमचा हळद आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि धना जिरा पावडर अर्धा चमचा आणि चाट मसाला एवढे मसाले घालून चवीनुसार मीठ घालूया। हे सर्व मिक्स करून घेऊया आणि भेंडीला 10 मिनिटं असंच ठेवूया। त्यानंतर गॅस चालू करून कढईमध्ये तेल घालून तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरं घालूया। नंतर पाव चमचा हिंग घालूया। त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर आपण कांदा घालणार आहोत। कांदा हा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर टोमॅटो घालूया। कांदा टोमॅटो हे सर्व परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भेंडी घालूया। आता त्यानंतर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि स्लो गॅसवरच आपण ह्याला शिजवून घेणार आहोत। त्यामुळे साधारण 10 मिनिटं ठेवायचं आहे स्लो गॅसवर। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत 2 चमचे। आता कोथिंबीर घालूया। रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि